सो मी आजपासून तिला छोटे छोटे गिफ्ट्स देणार आहे प्रत्येक दिवशी 11 तारखेपर्यंत. बघू तिचे रिॲक्शन. छकुलीच्या बर्थडेला राहिले 9 दिवस. मला बोलता येईना झाले रे, शब्दात सांगता येत नाहीत काही. सांगता येत नाही का शब्दात? सोनुलीला शब्द सांगता येत नाही. माहितीये की तर छकुलीने दिलेली आहे हाक. आणि हाक का दिली? कुठे कुठेस? वे आर यू छकुला? देर इज माय छकुला. छकुला माझा सोनूला, तो माझा सोनूला गुळगुंडा. तर छकुलीने केलेली आहे चाय आणि ते म्हणले चल बाहेर होऊ, आपण बाल्कनीत पिऊ चाय. गोल्या हरडायला लागलं काय? कोण वरडायला लागलं? नाही, देर इज नो गोल्या इन द टाउन. चाय. छकुला येतो इकडं. तर छकुल्याचा बर्थडे मंथ चालू झालेला आहे. आज 1 तारीख आहे आणि तिच्यासाठी सरप्राईज आहे. ती नाही आहे म्हणून सांगतो, पण तिने हो आली. आमच्या छकुलीला बाटलीचा नाद आहे. बाटली बघा कसली आणली तिने, तिची फेवरेट बाटली. आणि टोस्ट. हाव आर यू छकुला? हाव आर यू? तर विषय असा आहे की छकुलीचा 11 तारखेला बड्डे आहे. आज 1 तारीख आहे, 1 फेब्रुवारी. सो मी आजपासून तिला छोटे छोटे गिफ्ट्स देणार आहे प्रत्येक दिवशी 11 तारखेपर्यंत. तर असं सरप्राईज असणार आहे तुझ्यासाठी. सो बघूया कसं जातो. आता मी तिला शॉपिंग करायलाच चालवलं कारण डे 1 आहे, 1 तारीख आहे आज. सो बघू तिला जे आवडतं ते घेऊन देणार आहे. तर तिला शॉपिंग घ्यायला चाललो आणि तसंच हायराला पण भेटणार आहे. तिला जे आवडतं ते खायला घालणार आहे आज आणि तिला जे पाहिजे ते शॉपिंग करून देणार, जिथं पाहिजे जे पाहिजे. सो बघू आता तिला काय पाहिजे आणि कुठं पाहिजे आणि काय घेते. तर छकुली आमची खात आहे मिसळ. इथं आम्ही लास्ट टाइम पण आलेलो, खूप भारी मिसळ मिळायची. कर्वेनगरमध्ये आणि वृंदावनमध्ये. हर्षवर्धन राठोडनी येते आता बघू. तर तारीख आहे आज 2. काल छकुलीने काही शॉपिंग वगैरे काही केली नाही. तिने फक्त मिसळ खाल्ली. हायरला भेटलो, खूप गप्पा मारल्या, घरी आलो आणि उद्या तिला लवकर उठायचं असतं त्यामुळे झोपून गेलो. सुंदरीला कोल स्टार्टला टाकले आणि आता लूप पण मारतो. बघा इथं लूप आहे. आज काय करायचं, काही करून इकडचा आरसा नानापेठमध्ये जायचंच आहे. हा आरसा ते नंबर प्लेट नीट करून घ्यायचे आहे, तो आरसा बसवायचा आहे आणि चेन्स पॉकेटची चौकशी करायची आहे. पण काही करून ही 3 कामं करायची आहेत. शाळा सुटल्या किंवा लवकर सुटून डायरेक्ट नानापेठमध्ये जायचं आहे, घरी यायचं आहे, थोडंसं काम आहे घरचं ते करायचं आहे. आणि आज हो डायरेक्ट मी काय करणार आहे, काल तिने मला सांगितलं की काल काय पाहिजे होतं काल तिला. तर तिला एक म्हणजे नाईट सूट पाहिजे आहे पूर्ण. तर मी बहुतेक घेईल आज तिच्यासाठी आणि तिला जेवायला पण जाईल. कारण कालचं एक गिफ्ट मी 11 दिवस तिला 11 गिफ्ट देणार आहे. आज 2रा दिवस आहे, काल 1 तारीख होती. सो कालचं गिफ्ट देणार आहे आणि आज तिला तिची एक फेवरेट जागा आहे तिथं ती बोललेली की मला इथं खायचं आहे. मग तिथं मी आज खायला घेऊन जाणार आहे. 1 तारखेचं गिफ्ट आणि 2 तारखेचं जेवायला डिनरला घेऊन जाणार आहे तिला. स्वतः शाळेला निघूया आणि शाळेतनं आल्यावर भेटूया शाळा सुटल्या. फायनली हे तुटलेलं का नाही चेंज करायला लागलो. नंबर प्लेट इथं नानापेठेत आलो. इथं फायनली इथं जाऊन हॉर्न जरा बघूया. फायनली बाबा, फायनली झाली नंबर प्लेट नीट. तर गाडीचे मिरर पण बदललेत बघा, असे बसवलेत. हा इथला मिरर काढून टाकला आहे आणि गाडी जरा असे दिसते, वाढीव दिसायला लागलाय. लुक तर भारी आलाय. आता मी जरा जोडिओमध्ये आलो आहे कारण छकुलीला गिफ्ट घ्यायचं आहे म्हणतोय. सो बरेच दिवस तिथं चाललं आहे, थोडंसं पाहिजे तिला एक गोष्ट, ती घेऊया आणि जाऊया. ऑलरेडी माझ्याकडं 15-20 मिनटंच आहेत शॉपिंगसाठी. शॉपिंग करून निघूया. छकुलीला फायनली गिफ्ट घेतलं आहे मी. हे डे 1चं गिफ्ट आहे. थोडासा उशीर चाललो आहे मी, पण 11च्या 11 तिला गिफ्ट देणार आहे मी. प्रत्येक दिवशी एक गिफ्ट. आता हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा मी तिला देईल आणि ते तुम्हाला दाखवील, तेव्हा तुम्हाला कळेल की हे काय आहे. म्हणजे बहुतेक मी ह्याच्या आधी क्लिपमध्ये सांगितलं पण असेल, जर तुम्ही ऐकलं असेल नीट आणि मी असंच सांगितलं असेल तर. आता 10 मिनिट राहिलेत, तिला घ्यायला जातो
जाताना एक गुलाब घेऊन जातो. खुश, पोरगी खुश. आता हे मी गिफ्ट गाडीवरच ठेवतोय आणि मी इकडे थांबतोय वर. बघू तिची रिॲक्शन. बाई सुंदरीचा लुक तर असा बीस्टवाला झाला बरं, काय म्हणा. खतरनाक लुक झालाय, खतरनाक, भयानक दिसते गाडी. कसला आलाय बघा बटाटा. काय घातलंय, असं काय घातलंयच आज? बोललीच की भया कपड्याबद्दल. कपड्याबद्दल तुला लय असतं ना जानकारी. हा भारी दिसतात ना आरसे. लुक बघ कसला खतरनाक आलाय गाडीला. काय म्हणणं आरशाबद्दल, काय म्हणणं आहे तुझं? बघ की. अरे इथं येतच खोलाच म्हणजे. बाय गाडी तर वाढीव दिसायला लागल्या बाई आरशांमुळं. लुकच वेगळा झालाय सुंदरीचा. बीस्ट दिसते सुंदरी, बीस्ट. तर आता छकुलीला आणलं आहे वृंदावनमध्ये जेवायला, कारण तिला तिथली थाळी खायची होती. आणि हे जे समोर आहे इथं तिला चॉकलेट खायचं आहे म्हणून मेरिडियन आणि वृंदावनची थाळी. स्ट्रॉबेरी विथ क्रीम. डॉन डॉन डॉन. रोटी कपड्यावर मकान. मजबूत थाळी आहे बघा. सकोले तर जे मगाशी दिलं ते डे 1चं गिफ्ट होतं आणि डे 2चं गिफ्ट आहे. मला वाटलंच होतं. काय? मला वाटलंच होतं. हां तुझ्या डोक्यात असंच काहीतरी चाललं. मग असंच आहे, ऐशी देवानी आहे. खा. तर छकुलीला कालचं डे 1 होता, त्याचा नाईट ड्रेस मिळाला आहे आणि आज डे 2चं बाहेर जेवण. तर कसा वाटलं तुला आजचा दिवस? थँक्यू सो मच. थँक्यू सोडून मी म्हणतोय कसं वाटलं तुला? कुणाला नाही आवडणार असं? अरे कोणाच विचारलंय का मी? मी म्हणतो तुला कसं वाटलं. तर कसलं फिरून फिरून बोलतोय. एक्सप्रेस करतायत बाई शब्दात. एक्सप्रेस करायचंच नाही आपल्याकडे. रेल्वे बिल्वे काय एक्सप्रेस नाही. बोल बोल. मला खूप भारी वाटलं आणि तू असं करतोस तेव्हा मला छानच वाटतं. दुसरं कोणी काय केलेलं एवढं छान नाही वाटत. कोणीही जवळचं फॅमिली बर. तसे सरप्राईज सगळेच आवडतात, पण तू करतोस तेव्हा ते जास्त छान वाटतं. तुझ्याकडनं असं छोटा कुठला जरी काय असं जरी हे झालं तरी मला असं खूप काय म्हणू. काही म्हण, जोरात म्हण. मला बोलता येईना झाले रे, शब्दात सांगता येत नाहीत काही. सांगता येत नाही का शब्दात? सोनुलीला शब्द सांगता येत नाही. माहितीये की खूप काही वर्षाआधी लग्नात जेव्हा आपण एकत्र होतो तेव्हा पण तू असाच एक बर्थडे सेलिब्रेट केलेला. लग्नाच्या आधी की जेव्हा काय केलेलं आबा मी? सांग की काय केलेलं? 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत रोज काहीतरी वेगळं सरप्राईज देत होतास तू. भरपूर सारे एफर्ट्स घेतलेलेस. आता त्या डिटेल मध्ये मी नाही जाणार व्हिडिओ मध्ये, ते राहू दे आपल्या पुरतच. बर. पण मग मला आज तसं वाटलं की तू ते बहुतेक ते थोडस रिक्रिएट करतोयस का काय. बहुतेक म्हणजे थोडा डाऊट होता मला की तू कदाचित तसंच रिक्रिएट करतोय का काय. पण ते नेमकं फ्लो मध्ये तंद्रीत कुठलं तरी मी फोन उचलला आणि तुझं सगळं सरप्राईजचं. सॉरी त्याच्यासाठी. बार अपोलोजाईज केलंय बाई गाईज. अपोलोजाईज.
बघा, कोण म्हणतं मुली सॉरी बोलत नाहीत, माझी वाली तर म्हणते. जेव्हा जेव्हा ती चुकती, जेव्हा जेव्हा तिला कळतं की बाबा तिची चूक आहे, जेव्हा जेव्हा तिला असं वाटतं की म्हणजे असं मला बेकार वाटलंय, हर्ट झालं, तेव्हा ती सॉरी बोलती. सगळ्यात आधी पुढे येऊन ती हा विचार नाही करत की बाबा माझा राग, माझा इगो. तर त्या बाबतीत मी खूप लकी आहे, खूप अति जास्त. त्याच बाबतीत बाकीच्या पण बाबतीत तुझं चालू आहे ना, आता तुझं बोलायचंय त्याच बाबतीत. माझा बर्थडे ना, हा मग ते माझ्यावर सोडून दे ना सगळं. माझं कौतुक केलं पाहिजे ना. सो एवढंच आजचा डे 1 आणि 2. मी डे 1 नाही एवढा शूट करू शकलो कारण हे नुसती मिसळ खाल्ली आणि बस म्हणली. सो डे 1 आणि 2चा हा एकत्र व्हिडिओ आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत, नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. छकुलीच्या बड्डेला राहिले 9 दिवस. काय